1000 किलोमीटरची जर्नी वन वे असणार आहे माझ्यासाठी आणि येताना पण सेम. हो 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 हो, दोघांना पण घाई, 4 व्हीलरला पण घाई, ट्रकला पण घाई, मला पण घाई. ही माझ्या फ्रेंडची गाडी आहे. हा माझा फ्रेंड आहे, सांगली साताराला राहणारा, आणि तो आज प्रण घेतलाय की आज शिल्पाला मी पूर्ण सांगली आणि सातारा दाखवूनच देणार आहे. वाड्याची एंट्री त्या तिथून आहे, जिथून आता आम्ही आतमध्ये शिरणार आहोत. वाडा दुमजली आणि चौसोपी पद्धतीचा आहे. बारामतीच्या विहिरीजवळ आलेलो आहोत आणि आज खूप गर्दी आहे, मुलांची मजा करतायत सगळेजण. इथं 2 असे लाकडी खांब असायचे, उंची 4.5 ते 5 फूट. इथे एक लाकडी चाक असायचं 1.25 ते 1.5 फुटाचं. ही जी खाच आहे ना, इथं असा आडवा रोलर असायचा. साईडला निघताना नेहमी घरी हा असा बसावा असतो. गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 4:30. मी पटकन जाऊन खाली माझी ही बॅग लोड करून मग पुन्हा वर येते. वेलकम बॅक टू माय चॅनल मूवी टेल्स. मी आज निघाले आहे अजून एक काहीतरी नवीन अचीव करायला, नवीन एका सोलो राईडला. इथून ते बँगलोरपर्यंतचा प्रवास मी करणार आहे आणि पुन्हा बँगलोर टू मुंबई असा हा प्रवास असणार आहे. पूर्ण आठवड्याभराची ही ट्रिप आहे. पण हा बँगलोरला थोडंसं साईट सीइंग, कझिनकडे राहणार आहे, संदीप तिथे येणार आहे ट्रेनने, आणि मग तिथे आम्ही आमच्या फॅमिली बरोबर फिरू. बट येस, मुंबई टू बँगलोर, बँगलोर टू मुंबई हा माझा प्रवास कसा असणार आहे हे तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओज मार्फत बघता येईल. सो स्टे ट्यून विथ मी. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. सी यू ऑन द रोड गाईज. 5:30 झालेले आहेत. आम्ही आता इथून निघतोय, म्हणजे मी इथून निघते बँगलोरसाठी आणि संदीप मला ड्रॉप करायला येतोय पनवेलपर्यंत. चलो, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. संदीप आहे माझ्याबरोबर पनवेलपर्यंत. तिथे पुढे बघ तो यू टर्न करेल आणि घरी परत येईल आणि मी माझं जर्नी कंटिन्यू करेन. सो द प्लॅन इज की फर्स्ट डे मी कोल्हापुरात थांबणार आहे. कोल्हापूरला पोहोचेपर्यंत 1-2 ठिकाणं आहेत ते बघण्याचा प्रयत्न करेन. उद्या कोल्हापूरवरून बेळगावीला जाणार. बेळगावीला थोडंसं बेळगावीचा एरिया एक्सप्लोर करायचा विचार आहे, कारण की मी अजून कधीच गेले नाही आहे. आणि तिसऱ्या दिवशी बेळगावीवरून डायरेक्टली बेंगलुरू. ते 500 किलोमीटरचा डिस्टन्स असणार आहे. त्यामुळे इथून कोल्हापूर अंदाजे 380 किलोमीटर आणि पुढे कोल्हापूर ते बेंगलुरू अराउंड 100 किलोमीटर आणि पुढे 500 किलोमीटर. असं जवळजवळ 1000 किलोमीटरची जर्नी वन वे असणार आहे माझ्यासाठी आणि येताना पण सेम. पुढे तुम्ही बघतच राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून विथ मी. मल्टिपल पार्टमध्ये माझ्या ह्या राईडचे व्हिडिओज येतील. अच्छा, बाय द वे, हे जे एक्सॉर हेल्मेट आहे ना, ह्याच्यामध्ये थोडासा विंड नॉईज आहे. माझ्या MT-मध्ये एवढा विंड नॉईज नाही यायचा ॲक्च्युली, पण एक्सॉरमध्ये आहे. चलो, सी यू, बाय बाय, सी या. यस, चल मैं निकलती हूँ संदीप, मुझे लेट हो रहा है. चल मैं जा रही हूँ आगे. बाय. उगवत्या सूर्याचं सुंदर दर्शन झालेलं आहे. कोटी कोटी प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद सूर्यदेवता. मी खंडाळ्याचा बोर घाट क्रॉस करत आहे आणि एवढी जबरदस्त थंडी होती आता इथे पोहोचेपर्यंत. बापरे, जसं हिवाळ्यामध्ये ना कुडकुडायला होतं ना सकाळी राईडच्या वेळेस, तसं एकदा एक्झॅक्टली वाटत होतं. मी थोडा वेळ असं वाटलं की अरे यार, मी जॅकेट घालायला पाहिजे होतं का. शेट, पण मस्त. आता ऊन जसं जसं वर वाढत जाईल तसं तसं गरम होत राहणार, म्हणजे गरमी सुरू होईल. पण सध्या वेदर खूप छान आहे. जवळजवळ 7:15 वाजलेले आहेत. थोडासा घरातून निघायला पण उशीर झाला आणि रस्त्यात पण जरा इथे तिथे पेट्रोल वगैरे भरण्यामध्ये थोडासा उशीर झाला. बट येस, आय जस्ट होप की पुण्यामध्ये मला जास्त ट्रॅफिक नको मिळालं. बाकी सब कूल आहे. शिंगरोबा बाप्पा
आशीर्वाद ठेव. काय झालं? अच्छा हाँ, अच्छा ओ रुक रुक, नहीं मेरा वो ये ठीक करते हो. बेल्ट लटकत होता ना, त्याला इथे घुसवून ठेवलाय. आता बघूया. चला लोणावळा घाट कास करते. चल सी यू, हॅपी रायडिंग टू यू टू. भेटू पुन्हा. घे लवकर बाईक आणि चल. चला. ओके, सो आय एम इन पुणे. पुणे सिटी क्रॉस करते मी. 8:30 वाजलेले आहेत. ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी मला आता रोडवर मिळते आहे. ज्या युजली जर ह्या रोडवर असाल तर ट्राय करा की 8च्या आधी पुणे क्रॉस करायला. पण ठीक आहे, हा रोड आता सध्या भरपूर फ्लायओव्हर झाल्यामुळे फटाफट निघतोय, त्यामुळे कुठेही अजूनपर्यंत स्टक नाही झाले. पण हां, म्हणजे मध्ये मध्ये बरेचसे 2 व्हीलर्स असे येत आहेत ज्यांना टॅकल करून जावं लागतं, म्हणजे ट्रकला पण आणि 2 व्हीलर्सला पण. आता भूक लागली आहे मस्त आणि थोडी झोप येते, त्यामुळे आता ना त्याची स्वर्ण हॉटेल आहे जिथे मी नेहमी थांबते. तिथे वॉशरूम वगैरे छान आहे. सो तिथे थांबेन, ब्रेकफास्ट करेन, वॉशरूम ब्रेक घेईन आणि मग पुढच्या प्रवासाला लागू आपण. हो 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 हो, दोघांना पण घाई, 4 व्हीलरला पण घाई, ट्रकला पण घाई, मला पण घाई. गुड फन. स्वर्ण हॉटेल आलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आपली बाईक इथे ठेवून देऊया. टाइम चेक 8:55 आणि 156 किलोमीटर झालेले आहेत. चला, स्वर्ण हॉटेलमध्ये मस्त ब्रेकफास्ट करून मी आता निघते पुढच्या प्रवासाला. विचार आहे मध्ये नाना फडणवीसांचं वाडा बघायची, बारामतीची विहीर बघायची आणि पुढे ऑनचं म्युझियम बघायचं. हे माझ्या आयटिनरीमध्ये आहे सध्या, बट लेट्स सी, वेळेवर डिपेंड करेल की मी काय काय त्याच्यातलं मला पाहता येईल ते. चलो, सी यू ऑन द रोड. मी निघते इथून. आता वाजलेले आहेत जवळजवळ 10. मी आता इथून निघते. थोडं ट्रॅफिक दिसतंय, म्हणजे मला असं वाटतं की पुढेपर्यंत पण ट्रॅफिक असेल. पण आता कचराची बोगदा क्रॉस करू, थोडे किलोमीटर पुढे जाऊन खंबाटकी घाट क्रॉस होईल आणि त्यानंतर एक राईड घेऊन 7-8 किलोमीटर आतमध्ये जाऊन फडणवीसांचा वाडा बघायला जाईन. एका फ्रेंडने मला ही आयटनरी दिली आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. नवीन कात्रज बोगदा समोर दिसतोय. ह्या स्वर्ण हॉटेलच्या अगदी 4-5 किलोमीटरच पुढे हा बोगदा आहे. त्यामुळे ते ॲक्च्युली ना स्पॉट बरा पडतो. पूर्ण ट्रॅफिक संपलेलं असतं पुण्याचं आणि मग तिथे खा आणि मग नव्याने सुरुवात करा रिफ्रेश होऊन राईडसाठी. पुण्यामध्ये ना लोक हेल्मेट घालत नाहीत आणि हेल्मेट घालणारी लोक ना त्या हेल्मेटचा बेल्ट पण वापरत नाहीत. क्रेझी पीपल. घाट सुरू झालेला आहे. टोटल डिस्टन्स झालेले आहेत 212, म्हणजे 212 किलोमीटर माझ्या घरापासून निघून. वाजलेले आहेत सकाळचे 11. ओके, रखरखीत ऊन पडलेलं आहे छान. सकाळी जेवढं छान थंड वाटत होतं तेवढंच थोड्या वेळाने आता गरम होणार आहे. लेट्स गो गाईज. खंबाटकी घाट संपल्यावरच आपल्याला काही किलोमीटरनंतर एक राईड घ्यायचं आहे आणि नाना फडणवीसांचा वाडा बघण्यासाठी जायचं. चल, आम्ही आता वाईकडे जाणाऱ्या रोडवर आलेलो आहोत. इथून एक 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आपल्याला नाना फडणवीसांचा बंगला बघता येईल. हा वाईचा जो रस्ता आहे ना आतमध्ये जाणारा, खूप खराब आहे. म्हणजे खराब इन द सेन्स खूप असे डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये. जर का तुम्ही काही प्लॅन करणार असाल तर तसं प्लॅन करा. म्हणजे हे लक्षात ठेवून प्लॅन करा.
की हे रस्ते खराब आहे. आणि हा फक्त एवढूसाच पॅच तुम्हाला दिसेल, पण त्याच्या आधी पण बरेच किलोमीटर म्हणजे आतमध्ये घुसल्यापासून आतापर्यंत मेट्रो पण येऊन गेलं इथे मध्ये. रस्ता खराबच आहे. त्यामुळे जरी किलोमीटर म्हणजे वेळ जास्त लागला असेल तरी पण किलोमीटर खूपच कमी कव्हर केलं आम्ही आतमध्ये आल्यापासून. हा जो परिसर आहे ना, हा ढोला गणपतीचा परिसर आहे आणि इथूनच कृष्णा नदीचा उगम होतो. ही माझ्या फ्रेंडची गाडी आहे. हा माझा फ्रेंड आहे, सांगली साताराला राहणारा, आणि तो आज प्रण घेतला आहे की आज शिल्पाला मी पूर्ण सांगली आणि सातारा दाखवूनच देणार आहे. ओके, गुड फॉर मी. चला, थोडंसं हिस्ट्री, आपल्याला इतिहासाबद्दल जो विषय अतिशय कच्चा होता त्याचा थोडं तरी ज्ञान मिळतं आहे. अशा छोट्याशा गल्ल्यांमधून आम्ही आता आत शिरलो. एक सुंदर दरवाजा इथे दिसतोय. भगवा झेंडा फडकतोय दरवाजावर. नाना फडणवीस वाडा. आतमध्ये जाऊ. ओके, इथे पार्किंग एरिया आहे आणि 4 व्हीलर इथे तुम्ही बघू शकता. 2 व्हीलर इथे आहेत. वाड्याची एंट्री त्या तिथून आहे, जिथून आता आम्ही आतमध्ये शिरणार आहोत. नाना फडणवीसांचा वाडा आहे. 1700 काळामध्ये बनवलेला हा वाड्याची जी बांधणी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि अतिशय मजबूतही आहे. तुम्ही जर का ह्या साईडला येणार असाल वाईला, महाबळेश्वरला, तर मी म्हणेन की नक्की आवर्जून भेट द्या. खूप सुंदर आहे. इट्स वर्थ व्हिजिटिंग. फक्त एंट्री फी आहे 70 रुपये आणि इथे ऑडिओ गाईड आहे जे मोफत आहे त्या एंट्री फी बरोबर. ठीक आहे. नाना फडणवीस वाडा हा पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील वाईजवळील मेणवली येथे हा वाडा आहे. भगवानराव प्रतिनिधी यांच्याकडून इनाम मिळालेल्या जागेत नाना फडणवीस यांनी इसवी सन 1768 मध्ये हा वाडा बांधला. वाडा दुमजली आणि चौसोपी पद्धतीचा आहे. वाड्यातील खोल्या, नानांचा पलंग आणि शयनकक्ष, खतबलखाना, पंगतीचा चौक, महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रम करण्यासाठी चौक, कचेरी, विहीर, कारंजे अशी या वाड्याची रचना असून हा वाडा चांगल्या अवस्थेत सांभाळला गेलेला आहे. येथे आल्यावर एक करमणूक म्हणून तुम्ही काही इतिहासकालीन खेळही खेळू शकता. या जागेची आठवण म्हणून तुम्ही फ्रीज मॅग्नेटही खरेदी करू शकता आणि यावर मोडी लिपीमध्ये तुम्ही आपले नावही लिहून घेऊ शकता. आता आपण एका घाटावर जाणार आहोत. या घाटावर बऱ्याच मूवीजचं शूट झालेलं आहे, जसं काही छावा, सिंगम, काकस्पर्श. सो लेट्स सी. खूप सुंदर वाडा आहे, वर्थ व्हिजिटिंग. थोडं डिरूट करावं लागतं पण नक्की या. इथून आम्ही बाहेर पडून आता साताऱ्याच्या आपला जो मेन रोड आहे ना, मुंबई बँगलोर हायवे, त्या रस्त्याला टच करतोय. तुम्ही बघत असाल तो रस्ता तिथे आहे. मेन रोडपासून हा सर्व्हिस रोड घेतला आहे आणि बारामोटीची विहीर आहे ती बघायला आम्ही निघालो आहोत. बारामोटीची विहीर, शेरी कसाई मळा, अवळी माथा, पटखळ माता आणि सातारा असं बारामोटीच्या विहिरीवर आपल्याला चाललो आहोत. छोटंसं गाव आहे हे. ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सुंदर धनसंपत्ती आहे अशा ऐतिहासिक गोष्टींची, साहित्याची, पण खूप जणांना त्याबद्दल माहीत नसतं. मला असं वाटतं की प्रशासनाने काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हा जो इतिहास आहे ना महाराष्ट्राचा तो अगदी छोट्या छोट्या लेवलपर्यंत पोचला गेला पाहिजे. कसली गोड आहेत हे. हॅलो बेबीज. आम्ही बारामोटाच्या विहिरी जवळच्या परिसरात आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकाल, तुम्हाला ऊसाचा रस किंवा फ्रेश हळद वगैरे हवी असेल तर मिळू शकेल.
हे पहा, हे ते हळद आहे, मस्त आहे, फ्रेश दिसते. कुरडया आहेत, हळकुंड आहे फ्रेश, पापड आहेत इथे. तुमचं नाव काय मावशी? तुमचं नाव काय? सुनीता वडनेकर. सुनीता वडनेकर. ज्वारी पण आहे. तुम्ही जर का इथे येणार असाल ना तर नक्की इथून पापड आणि कुरड्या विकत घेऊन तुम्ही जाऊ शकता. फ्रेश बनवलेल्या आहेत, अगदी गावाकडची चव मिळेल तुम्हाला इथे. आपण बारामोटीच्या विहिरीजवळ आलेलो आहोत आणि आज खूप गर्दी आहे, मुलांची मजा करतायत सगळेजण. आम्हाला इथे रविदादा भेटलेत, ज्यांच्याकडून आपण ह्या जागेची थोडीशी माहिती करून घेऊया. नमस्कार, मी रवी वर्णेकर, मी इथला स्थानिकच आहे. आपण आता आला आहोत ते सातारा जिल्ह्यामध्ये लिंब या गावी. तर या ठिकाणी ऐतिहासिक अशी बारामोटीची विहीर आहे. आता बेसिकली ही विहीर जी आहे ती छत्रपती थोरले शाहू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे नातू छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा छत्रपती शाहू यांच्या कारकीर्दीतले हे बांधकाम आहे. शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात सुमारे 3,500 एवढी आंब्याची झाडं लावलेली होती आणि त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती आहे. म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू आमराईसाठी पाणी असा होता. बांधकाम 1719 ते 1724 असं झालेलं आहे. म्हणजे हे बरोबर 300 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. बोट कशी चालायची ते मी तुम्हाला इथं सांगतो. इथं 2 असे लाकडी खांब असायचे, उंची 4.5 ते 5 फूट. इथे एक लाकडी चाक असायचं 1.25 ते 1.5 फुटाचं. ही जी खाच आहे ना, इथं असा आडवा रोलर असायचा, कना म्हणतात, 7 ते 8 इंच जाडीचा. या 2 चाकावरून 2 दोर विहिरीत जायचे. वरचा दोर म्हणजे नाडा, खालचा दोर त्याला सोंदूर सैंदूर असं म्हटलं जायचं. या 2 दोरांना खाली कोनिकल लेदर बॅग, चामड्याची शंकू आकाराची पिशवी, पखाल म्हणतात, साधारणपणे 150 ते 200 लिटरची असायची. आणि हे 2 दोर इथं बैलांना जोडले जायचे. बैल पुढे गेले ही पिशवी खालून वरती यायची, इथं ओतली जायची. याला थारोळ म्हणतात. रक्ताचं थारोळ शब्द ऐकला असेल, हा ते हे थारोळ. बैल मागा आले की पिशवी परत खाली जाणार. एकूण स्ट्रक्चर म्हणजे मोठ. ही एका मोठीची जागा, ही दुसऱ्या, ही तिसऱ्या, या 3 इंच पाणी काढून असं दिलेलं आहे. इकडे 3 आहेत, समोर 3 आहेत, म्हणजे मुख्य विहिरीला 9 मोटांच्या जागा आहेत. तिकडे 3 आहेत, इथे म्हणजे तिसरी बेसिकली 1 2 3 4 आणि 5 आणि त्यातल्या फक्त 12 चालू होत्या. प्रत्येक ठिकाणी 3-3 मोटांच्या जागा आहेत. प्रत्यक्षात 15 मोटांच्या जागा आहेत, चालू होते 12, म्हणून हिला 12 मोटेची विहीर असं नाव पडलं. पाणीवर जी 2 शिल्प आहेत, मराठीत व्याल असं म्हणतात, इंग्लिशमध्ये लायगर. बॉडी ऑफ लायन, फेस ऑफ टायगर, सिम्बल ऑफ ब्रेव्हरी अँड प्रॉस्पेरिटी. तर सिंहाचं शरीर असतं, वाघाचा चेहरा असतो, शौर्य आणि समृद्धी याचं ती प्रतीक मानले जातात. आणि ती 2 शिल्प बऱ्याचशा किल्ल्यावरून आजही आहेत. तुम्ही रायगडावरती गेला, दिंडी दरवाजावरती आहेत, शिवनेरीला आहेत, अजिंक्य तारावरती, पन्हाळ्यावरती, जी जुनी मंदिरं असतील त्याच्यावरती सुद्धा ती 2 शिल्प असतात. तर शौर्य आणि समृद्धी याचं ती प्रतीक मानले जातात. महालामध्ये जी शिल्प आहेत त्यामध्ये गणपती आहे, ते बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. मारुती आहे, शक्तीचं प्रतीक मानलं जातं. खाली घोडेस्वार, हत्तीस्वार आहेत, सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. आपण अलीकडं यक्ष म्हणतो किंवा वास्तुपुरुष, तसंही एका खांबावरती आहेत. वास्तुपुरुष किंवा यक्ष म्हणजे त्या संपूर्ण स्ट्रक्चरचा भार ते पेलतंय किंवा त्या संपूर्ण वास्तूचं ते संरक्षण करतंय अशी संकल्पना असते. विहिरीमध्ये वरच्या बाजूला 4 शरभ किंवा शलभ शिल्प आहेत, ही वाघांची शिल्प आहेत. तर वाघाला मराठेशाहीचं प्रतीक मानलं जातं, हत्तीला मुस्लिमशाहीचं. ही दिशा दक्षिण आहे. दक्षिणेकडे तोंड करून अलीकडची जी 2 वाघांची शिल्प आहेत त्यांच्या 4ही पायाखाली हत्ती आहेत. त्यांचा अर्थ असा, मराठ्यांनी दक्षिणेकडच्या 4ही शाह्या पादाक्रांत केलेल्या होत्या, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, बिदरशाही. दक्षिणेकडचा बहुतांश भाग मराठ्यांनी केव्हा ना केव्हा जिंकलेला होता. समोरची 2 शिल्प उत्तरेकडे तोंड करून आहेत, ती थोडीशी झेपावणारी, आक्रमक किंवा अटॅकिंग अशी आहेत. त्यांचा अर्थ असा की मराठ्यांची नजर आता उत्तरेकडे आहे, मराठी उत्तरेकडे केव्हाही झेप घेऊ शकतात, अशा अर्थाची ती 2 आहेत. तर हे ठिकाण असं आहे, या बाजूला चंदन आणि वंदन असे 2 किल्ले आहेत, ते 7-8 किलोमीटरवर आहेत. इकडे कल्याणगड आहे, इकडे अजिंक्यतारा, इकडे वैराटगड, या 5 किल्ल्याच्या मध्ये असलेलं ठिकाण आहे.
तर ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीराव चिमाजीअप्पा युद्धाच्या मोहिमेवर जायचे त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी इथं असायची. पेशवे बाजीरावांच्याकडे 45,000पेक्षा जास्त सैन्य होतं. मग सगळं सैन्य घेऊन ते काही किल्ल्यावर जात नव्हते. इथं दाट झाडी होती, पाण्याची व्यवस्था होती आणि हे 5 किल्ले टप्प्यामध्ये होते. म्हणजे कुठूनही हल्ला जर झाला तर कोणत्याही किल्ल्यावर जाता येईल किंवा कोणत्याही किल्ल्यावरून मदत घेता येईल. तर हा थोडक्यात विहिरीच्या बांधकामाच्या वेळचा इतिहास. दादा, खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. अगदी मनापासून आभार. तुम्ही हा परिसर पाहत असाल, हे रविदादांचं घर आहे. इथे मागच्या साईडला ज्वारीचं शेत आहे आणि तिथे तुम्ही जर का हिवाळ्यामध्ये ह्या ठिकाणी येणार असाल तर हुरडा पार्टी ही केली जाते. तर तुम्ही येणार असाल तर नक्की हिवाळ्यात ट्राय करा, कारण की एकदम वेगळा अनुभव तुम्हाला घेता येईल. तुम्हाला जर का तुमची लहान मुलं असेल त्यांना एक इतिहास काय आहे ह्या सगळ्या छोट्या छोट्या वास्तूंचा तो त्यांना कळेल, त्यांना सांगता येईल तुम्हाला. आणि ही खरंच आपल्या पूर्ण मराठी समाजासाठी एक गर्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे इतकी सुंदर संपत्ती आहे आणि त्याचं रक्षणही इथली लोकल कम्युनिटी करत आहेत. फक्त आपल्याला तिथे जाऊन ती माहिती घ्यायची इच्छा झाली पाहिजे. तर मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना सांगते की प्लीज प्लीज प्लीज, माझ्या व्ह्युअर्सना सांगते की प्लीज तुम्ही नक्की अशा काही ठिकाणांना भेट द्या आणि जितकी तुम्हाला इतिहासाची माहिती गोळा करता येईल तेवढी गोळा करा. ठीक आहे. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये रविदादांचा नंबर दिलेला आहे. या व्हिडिओमध्येही तुम्ही हा नंबर पाहू शकता. रवी वर्णेकर आणि त्यांचा हा नंबर आहे इथे. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग मी इथेच संपवते आहे आणि पुढच्या भागामध्ये तुम्ही पाहाल माझा इथून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास आणि त्यामध्ये पाहिलेला आम्ही औंध म्युझियमचा परिसर आणि यमाई देवी मंदिराचा परिसर.